नमस्कार मंडळी, शोभना किचनमध्ये परत एकदा तुमचं स्वागत आहे। आज मी तुमच्यासाठी एक स्पेशल रेसिपी घेऊन आली आहे, उपवासाची स्वीट कचोरी। त्याला लागणारे साहित्य बघूया। साबुदाणे, साखर, ड्रायफ्रूट, गूळ आणि ओला खोबरा आणि इथे बटाटे मी बॉईल करून घेतले। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आता साबुदाणे टाकते आणि आपल्याला बारीक एकदम किसून घ्यायचं आहे। एकदम बारीक अशी पावडर करायची त्याची। तर तुम्ही बघू शकता मी एकदम बारीक अशी त्याची पावडर केली आहे। आणि जे बटाटे आपण बॉईल करून घेतले होते ते मी आता किसून घेते। अशाच प्रकारे बटाटे आपल्याला किसून घ्यायचे। तुम्ही बघू शकता। आता आपल्याला ह्याचं पण पीठ कसं मळतो त्या प्रकारे आपण ह्याला आता मळणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण साबुदाण्याचा जो पीठ केला होता तो ॲड करते। थोडासाच आधी ॲड करायचा आहे। तुम्ही तुमच्याप्रमाणे किती तुम्ही बटाटे घेतले त्याप्रमाणे तुम्ही साबुदाण्याचा पीठ त्यात ॲड करा। त्याच्यामध्ये मी चवीनुसार मीठ ॲड करते। नॉर्मली मीठ आपल्याला ॲड करायचं आहे। मीठ तुम्ही स्टार्टिंगलाही टाकू शकता। आता मी थोडासा याच्यामध्ये ऑइल टाकते। 2 चम्मच मी याच्यात ऑइल घेतलंय आणि छानपैकी असं मी मळून घेतलंय पीठ। तुम्ही बघू शकता। आता आपल्याला जो खोबरा आपण किसून ठेवला होता तो भाजून घ्यायचा आहे। आता छानपैकी आपण त्याला आता भाजून घेऊया। जसं आपण मोदकाचा सारण तयार करतो त्याचप्रमाणे आपण कचोरीचंही सारण तयार करणार आहोत। आता याच्यामध्ये मी गूळ ॲड केलं आहे। मी अर्धी वाटी गूळ घेतला आहे। मोठी वाटी होती आणि छोटी वाटी अर्धी साखर ॲड केली आहे। साखर जास्त नाही टाकायचं आपल्याला। हे तर खूपच गोड होईल। तुम्ही बघू शकता। आणि यामध्ये मी ड्रायफ्रूटही ॲड केले। आता जो आपण पीठ मळून घेतला होता त्याचे मी गोळे करते आणि त्यामध्ये आपला हा सारण आता भरते। अशी झटपट तयार होणारी रेसिपी आहे। बघू शकता। आता मी असा एक गोळा तयार केला आहे आणि छान असा गोळा एक तयार करून घ्यायचा। चीर पडली नाही पाहिजे, नाही तो तेलामध्ये फ्राय करताना फुटू शकतो। आपण जो साबुदाण्याचा पीठ बारीक करून घेतला होता आता या गोळ्यावर त्याची कोटिंग करून घेऊया। त्याच्याने कोटिंग मस्त कुरकुरीत होते आणि ते असे फुटतही नाही। छानपैकी आपल्याला लावून घ्यायचे आहेत। नंतर तो आपल्याला डीप फ्राय करायचा आहे। साईडला आता तेल तापवायला ठेवला होता। गोळ्याला आपल्याला लावून घ्यायचं आहे आणि नंतर मग फ्राय करायला टाकायचं आहे। गॅस शक्यतो थोडा फास्टच ठेवा। उपवासाच्या दिवशी आपल्याला प्रश्न पडतो की काय बनवायचं। तर ही झटपट रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करू शकता। 15 मिनिटात तयार होणारी रेसिपी आहे आणि खूप छान लागते। तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला खूप आवडेल।
आणि तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कशी वाटली माझी रेसिपी प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये सांगायलाही विसरू नका.